नमस्कार मंडळी, विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज वर्षातील तिसरा जन्मोत्सव, आज गणपतीचा तिसरा जन्मोत्सव। गणपतीचे 3 अवतार मानले गेले आहे आणि त्या 3 अवतारांचा जन्मदिवस वेगवेगळा आहे। त्यातील माघ महिन्यामध्ये येणारा माघ गणेश जयंती किंवा माघ गणेश चतुर्थी ही तिसरा जन्मोत्सव म्हणून आपण साजरे करत असतो। आणि आज माघ महिन्यातील चतुर्थीचा दिवस आहे आणि हा दिवस गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा करणार आहोत। तर या दिवशी व्रत करावे, संपूर्ण पूजाविधी कशा पद्धतीने करावी मागच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे। तसेच माघ महिन्यामध्ये आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि गणेश चतुर्थी मंगळवारी आल्यामुळे या दिवशी आपल्या मुलांवरून अशी कोणती वस्तू आहे जी ओवाळून आपल्याला फेकायची आहे याविषयीची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली होती। पण जर तुम्हाला गणपतीला काही मागणं मागायचं असेल, कारण आपली इच्छा तर खूप जास्त असतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असं नाही, पण काही अशा इच्छा असतात ज्या पूर्ण व्हायला पाहिजे, त्यासाठी गणपती बाप्पाला कसं मागणं मागायचं किंवा आपली इच्छा पूर्ण होईल तशी इच्छा कोणती आहे जी आपल्याला गणपती बाप्पाजवळ व्यक्त करायची आहे, आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची माहिती बघणार आहोत। किंवा इच्छापूर्ती कशी करावी आणि आपण केलेली इच्छा बाप्पाने पूर्ण करावी यासाठी खास प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मनुष्य जीवन जगत असताना आपल्या हातून एक वेळ पुण्य होणार नाही, मात्र पाप आपण रोज करत असतो आणि मिनिटा करत असतो। आपण साधे श्वसन जरी करत असलो तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या मार्गावाटे आपण कितीतरी सूक्ष्म जीवजंतूंना त्रास देत असतो। म्हणून आपल्या हातून कोणते ना कोणते चांगले कार्य व्हावे यासाठी आपण काही खास गोष्टी करायला हव्यात। कारण कळत न कळत आपल्या हातून जितकी पापे होतील तर आपल्या पापाचा घडा भरल्यानंतर त्या पापाचं प्रायचित्त आपल्याला नक्कीच करावं लागेल। त्यामुळे गणपती बाप्पाला म्हणा किंवा परमेश्वराला म्हणा, आपल्याला एक प्रार्थना नक्कीच करावी लागेल। प्रारंभी विनंती करून गणपती बाप्पाला आणि विश्वातील संपूर्ण देवी देवतांना ही प्रार्थना आहे। हे गणपती, हे विद्या दया सागरा, अज्ञात्व हरोणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्री दुःख ओगे, देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी। अशी प्रार्थना आपल्याला गणनायकाला करायची आहे। या प्रार्थनेचा अर्थ असा आहे, हे गणनायका गजमुखा बा हेरंबा, आमच्या हातून सकारात्मक घडावे म्हणून तुझ्या नावाने प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करतो। बुद्धी आम्हा सर्वांकडे आहेच, पण तिचा यथायोग्य वापर तू करून घे। साऱ्या विश्वाची चिंता क्लेश दारिद्र्य दुःख तू दूर कर आणि सर्वांना सुखाने आनंदात ठेव। हे तुझ्या कृपेचं दान आमच्या पदरात टाकून आम्हाला संतुष्ट कर आणि आम्हाला आमच्या पापातून मुक्त कर। तर ही अशी छोटीशी वाटणारी प्रार्थना अतिशय अनमोल आहे, तर त्यामुळे प्रत्येकाने ही प्रार्थना गणपती बाप्पाजवळ करावी आणि तन्मयतेने प्रत्येकाने आपल्या पापाची कबुली करून आपल्याला चांगल्या वागणुकीची आणि आपण सुद्धा चांगल्या वागणुकीची देवाला हमी देऊन चांगल्या वागणुकीसाठी बुद्धी मागावी, तरच बाप्पा आपली हाक ऐकेल आणि आपल्या ज्या इच्छा असेल तर त्या नक्कीच पूर्ण होतील। गणपती बाप्पा तर इच्छापूर्तीचे दैवत आहेच आणि विघ्नहर्ता सुद्धा आहे, तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या प्रार्थना नक्की ऐकतील। म्हणून देवतेकडे नेहमी कधीही प्रार्थना करते वेळी याच पद्धतीने आणि अतिशय सौम्यपणे ही प्रार्थना करावी आणि आपला अहम, आपला इगो, आपला राग, आपल्याला जो कोणताही घमंड असेल तर तो सर्व घमंड, मग तो घमंड बुद्धीचा असो, सौंदर्याचा असो, धनसंपत्तीचा असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा असो, तर घमंड तोडून आपण आपल्या देवाला प्रार्थना करावी, तरच आपल्या प्रार्थना मान्य होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात। तर अशा प्रकारे आज गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे। निश्चितच आज सर्वजण आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, पती पत्नी असेल तर आपल्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी निश्चितच अशा पद्धतीने प्रार्थना करतील आणि गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या प्रार्थना मान्य करो ही सुद्धा मी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत लवकरच भेटू। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।